येस. हरिओम सगळ्यांना पुन्हा एकदा. हरिओम. 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 हो, हरिओम सर. हरिओम. हरिओम सर. 4th युनिटमध्ये आपण पर्सनॅलिटी म्हणजे काय, पर्सनॅलिटी बद्दलचा लेमॅनचा पर्स्पेक्टिव्ह आणि सायकोलॉजिस्टनी जे एकूण डिफाईन केलं की पर्सनॅलिटी इज द dynamic organization within the individual of those psychophysical system that determines his characteristic behavior and thought. म्हणजे व्यक्तिमत्व हे केवळ आउटर पर्स्पेक्टिव्ह किंवा अपिअरन्स असं नाही, तर how we regulate our thoughts, emotions, actions, how we manage and deal with our interpersonal relations, असा सगळा व्यापक अर्थानं हा हा विचार पर्सनॅलिटी मध्ये येतो. हा एक भाग आपण बघितला. ढोबळमानानं आतापर्यंतचं जे बायफर्केशन होत होतं, सात्विक, राजसिक, तामसिक किंवा टाईप ए पर्सनॅलिटी, टाईप बी पर्सनॅलिटी वगैरे, ते सगळं आपण बघितलं. आणि मग फॅक्टर्स विच अफेक्ट अँड शेप आवर पर्सनॅलिटी, हेरिडिटी, एन्व्हायरमेंट, फॅमिली, ॲटमॉस्फिअर, देन पॅरेंट्स, स्कूल टीचर्स, एज्युकेशन. मग त्याच्यानंतर येतं ते म्हणजे पिअर प्रेशर, कल्चर, मीडिया, अशा सगळ्या गोष्टी. इथपर्यंतचा भाग आतापर्यंत आपण पाहिला. अनेकदा प्रश्नपत्रिकेमध्ये जो भाग हा विचारलेला आहे आणि जो 4th युनिटचा कोर आहे, इट इज कॉल्ड ॲज ट्रेट अप्रोच. आता ट्रेट म्हणजे नेमकं काय, तर स्टेट आणि ट्रेट अशा दोन गोष्टी असतात. स्टेट म्हणजे तुमची आत्ताची सध्याची मानसिक स्थिती, दॅट इज कॉल्ड ॲज स्टेट. आता सध्या 8-15 दिवस, एखाद महिना आपल्याला खूप टेन्शन येतं काही वेळेस, आणि बाकी एरवी आपण ऑलमोस्ट एक 1-1.5 वर्ष अगदी रिलॅक्स असतो मोस्ट ऑफ द टाइम, युजली. फॉर सम पीपल इट इज टोटली डिफरंट. Usually they are so tense and sometimes they get happy. मग जी तात्पुरती अवस्था असते त्याला स्टेट असं म्हणतात, STATE. आणि जी दीर्घकाळ राहणारी अवस्था असते त्याला ट्रेट असं म्हणतात, स्वभाव. आणि हा ट्रेट सुद्धा कसा घडत जातो किंवा बनत जातो, तर रिपिटेशन ऑफ थॉट्स इट बिकम्स ऍक्शन, रिपिटेशन ऑफ ऍक्शन बिकम्स हॅबिट, रिपिटेशन ऑफ हॅबिट इट बिकम्स ट्रेट. जेव्हा एक गोष्ट आपण वारंवार 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 नियमितपणे सातत्यानं करतो तेव्हा तो आपला स्वभाव बनतो. आता हा ट्रेट अप्रोच समोर कसा येत गेला, तर त्याची अजून एक बाजू आहे की पर्सनॅलिटी ह्या कन्सेप्ट बद्दल रिसर्च करावा असं सायकोलॉजिस्टला वाटत होतं. पण नेमकी सुरुवात ही कशी करायची, तर साधारण 1930 ते 35च्या सुमारास ग्रुप ऑफ सायकोलॉजिस्ट दे कम टुगेदर अँड दे स्टार्टेड टू इन्व्हेस्टिगेट ऑन दिस कन्सेप्ट नोन ॲज पर्सनॅलिटी. खूप डोकं खाजवलं त्यांनी आणि मग शेवटी त्यांना एक ओरिजिनल सोर्स मिळाला, तो म्हणजे ऑक्सफर्डची डिक्शनरी. ऑक्सफर्ड डिक्शनरी मधून 75,000 वर्ड्स त्यांनी असे बाजूला काढले विच आर डिस्क्रायबिंग द पर्सनॅलिटी. आता 75,000 वर्ड्स वरती काम कसं करायचं, इट इज इनफिजिबल. म्हणून मग त्यांनी ग्रुपिझम करायला सुरुवात केली. टॅलेंटेड म्हटल्यावरती इतर आणखीन असे कोणते कोणते वर्ड्स येतात, सिनोनिम्स येतात की जे इंटेलिजंट किंवा टॅलेंट एक्सप्रेस हा वर्ड ही थीम एक्सप्रेस करतील, असे त्यांनी ग्रुपिझम करायला सुरुवात केली की ज्याच्यामुळे ते काम त्यांचं थोडं सोपं झालं. मग 75,000वरून 30,000, 30,000वरून साधारण 20,000, 20,000वरून 5,000 असं करता करता ते श्रिंक होत गेलं. आणि मग नंतर 16 पर्सनॅलिटी फॅक्टर्स आयडेंटिफाय झाले जे कॅटलनी केले. सो कॅटल सेड की इतकं पुरे, आणखीन मी जास्त बायफर्केशन नाही करणार.
म्हणून कॅटलनी जो ट्रेट अप्रोच सांगितला तो अप्रोच आता आपण ब्रीफ मध्ये आधी बघू, मग नंतर बिग 5 फॅक्टर हा अप्रोच बघू. अकॉर्डिंग टू कॅटल, so personality means what? It is like something which you are able to predict. How a person will behave in response to a given stimulus. If you are able to predict what the specific person will behave, ते जर का तुम्हाला त्या माणसाच्या वागण्या बोलण्याचं किंवा विचाराचं प्रिडिक्शन करता आलं, तर असं म्हणू शकतो की तुम्ही त्याचा म्हणजे त्याच्या पर्सनॅलिटीचा तो अभ्यास केलेला आहे. म्हणून कॅटलनी जे कोर ट्रेट सांगितले ते ट्रेट म्हणजे असेल, स्क्रीनवरती जसं तुम्ही बघू शकता, आपण टप्प्याटप्प्याने काही बघू. कॉमन ट्रेट, आपल्याच स्वभावाचा असा काही भाग की जो आपल्या सगळ्यांमध्ये असतो, म्हणून त्याला कॉमन ट्रेट असं म्हटलंय, विच इज पजेस्ड बाय एव्हरीवन टू सम डिग्री. उदाहरणार्थ खाणं पिणं असेल, काही अशा गोष्टी की पटकन रिॲक्ट करणं असेल, कॉमन ट्रेट. थोड्याफार प्रमाणात आपल्याला सगळ्यांनाच ते आवडतं, थोड्याफार प्रमाणात आपल्याला सगळ्यांनाच काही गोष्टी आवडत नाही, थोड्याफार प्रमाणात आपल्याला सगळ्यांनाच काही विशिष्ट गोष्टी विशिष्ट पद्धतीनं करण्याची सवय असते. त्याला आपण कॉमन ट्रेट, तो आपल्या सगळ्यांचाच स्वभाव आहे. आवाज खूप मोठा झाला की सहन होत नाही, इट इज अ कॉमन ट्रेट. खूप काम झाल्यावरती थकवा येतो, इट इज अ कॉमन. मात्र सेकंड पॉइंट, that is unique trait. Of course, it is not common. Aspect of personality shared by very few other people, not everyone in nature. सगळ्यांनाच IPL मध्ये इंटरेस्ट असेल असं नाही, सगळ्यांनाच ट्रम्प मध्ये इंटरेस्ट असेल असं पण नाही. ऑन द कॉन्ट्ररी, सम पीपल, त्यांना एवढा इंटरेस्ट असतो की बरोबर बाहेर कुठे काय चाललंय त्या त्या फील्डमध्ये ते त्यांना सगळे बारकावे अगदी व्यवस्थित माहिती असतात. मग कुठलं बिल पास झालं, अमेंडमेंट काय आहे, कसं आहे, काय आहे, मग कुठल्या स्टेटमध्ये इलेक्शन काय आहे, डेट्स काय आहे, एक्झिट पोल काय सांगतो, पूर्ण लक्ष तिथे त्यांच्या पुरतं. ती त्या व्यक्तीची एक प्रकारे आयडेंटिटी पण आपण म्हणू शकतो. आयपीएल बद्दल काही विचारायचं आहे ना, धोनीला जेवढं माहिती नसेल तेवढं ह्या माणसाला माहिती. फॉर एक्झाम्पल, ती त्याची ओळख आहे, तो त्याचा युनिकनेस आहे. तिसरा भाग येतो तो म्हणजे अबिलिटी ट्रेट. एखाद्या व्यक्तीला आयपीएल मधला भरपूर इंटरेस्ट असेल, पण गरजेचं नाही की त्याला क्रिकेट मधलं पण तेवढंच येत असेल. ही मे नॉट हॅव द अबिलिटी टू प्ले द गेम. सो अबिलिटी ट्रेट म्हणजे काय की एखाद्यामध्ये ती क्षमता, तो गुण आहे का की घेतलेल्या गोष्टी खरंच आपण निभावून नेऊ शकू. क्षमता. योगाची आवड खूप आहे, योगा करण्याची इच्छा पण खूप आहे, पण शवासनाला नुसतं आडवं झालं की लगेच गाढ झोप लागते. योगाची आवड भरपूर आहे, पण रोज पिझ्झा खायचा, मग ती अबिलिटी कशी होणार शुद्धिक्रिया करण्याची. फोर्थ वन इज टेम्परामेंट. Some psychologists, they also term our personality as temperament or nature. टेम्परामेंट म्हणजे काय तर इमोशनल टोन ऑफ आवर बिहेवियर. देर आर सम पीपल की त्यांची पर्सनॅलिटीच अग्रेसिव्ह असते, पर्सनॅलिटीच एकदम काम शांत अशी असते.
मग आपण म्हणतो की ह्या माणसामध्ये पेशन्स खूप आहे. या माणसाच्या नाकावर म्हणजे राग अगदी असा टेकलेलाच असतो. तो प्रचंड तापट हा माणूस आहे. एकनाथ महाराज अगदी शांत स्वभावाचे. तुमच्या भावनिकतेवरून तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख तिथे तयार होत असते, म्हणून त्याला ट्रेट अप्रोच असं म्हटलेलं. पाचवा जो टाईप आहे डायनामिक ट्रेट. हिटलर म्हटल्यावरती पटकन काय डोळ्यासमोर येतं? डिक्टेटर. डिक्टेटर. करेक्ट. अष्टपैलुत्व. अष्टपैलुत्व पॉसिबल. महात्मा गांधी म्हटल्यावरती व्हायलन्स हा ट्रेट समोर येतो का? नाही. सत्याग्रह. सत्याग्रह. करेक्ट. कारण असा एक पॉइंट, असा एक आस्पेक्ट जो त्या माणसाला पूर्णपणे व्यापून टाकतो, असा एक स्वभाव वैशिष्ट्य, अशी एक ओळख की जी त्या व्यक्तीचीच ओळख बनते, त्याला आपण डायनामिक ट्रेट असं म्हणू. सावरकर, टिळक किंवा भगतसिंग, फ्रीडम फायटर हा ड्रायव्हिंग फोर्स आहे या सगळ्यांचा. मग त्यांना गाणं आवडतं का किंवा खेळ आवडतं का किंवा ह्यातली माहिती होती का, अशी काही ओळख आपल्या डोळ्यासमोर पटकन कधी येत नाही. आपले मोदीजी सुद्धा. बरोबर. इधर पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह, बट ड्रायव्हिंग फोर्स. स्वभाव, पर्सनॅलिटीच अशी आहे, अगदी सोप्या भाषेत जर का असं डिस्कस करायचं झालं तर 24/7 ती व्यक्ती त्याच एका गोष्टीला गुंतून राहिलेली असते. सो इट इज कॉल्ड एज डायनामिक ट्रेट. एखाद्या व्यापारासाठी किंवा जो एखादा खूप स्ट्रगल ज्यांनी अगदी बघितलेलं आहे, मे बी त्या माणसाचा इंटरेस्ट पैशामध्ये असेल, 24 तास सारखा डोक्यामध्ये पैशाचाच विचार, कारण ती त्याची नीड आहे, ती त्याची आता त्यांनी आयडेंटिटी बनवलेली. त्या पैशासाठीच तो सगळी ओढाताण, धावपळ, अमुक तमुक तमुक काय काय सगळं असं करत असतो. सरफेस ट्रेट, somewhat similar to, like we can say, means common trait. वरवर काही वेळेस आपल्याला जी काही गोष्टींची आवड असते किंवा काही गोष्टींची नावड सुद्धा असते, ते फक्त तेवढ्या पुरतं बरोबर. हे गाणं ऐकायला आवडतं, ऐकलं तर चांगलंच आहे, नाही ऐकलं तरी काही हरकत नाही, बिघडत नाही त्याच्याने. सो दॅट इज सरफेस ट्रेट. अँड सोर्स ट्रेट. लहानपणापासून आज 50 वर्ष झाले ह्या माणसाची ही ओळख कॉन्स्टंट राहिलेली. दॅट इज सोर्स, मूळ आधार, मूळ व्यक्तिमत्व. लहानपणी पण ह्या माणसाला फुलं आवडत होती, आता पण ह्या माणसाला फुलंच आवडतात. तो झाला त्याचा सोर्स ट्रेट, इंटरेस्ट इन दॅट पर्टिक्युलर कॉन्टेक्स्ट. मधल्या फेजमध्ये कितीही अप्स अँड डाऊन्स आले तरी हा इंटरेस्ट जो आहे, तो इंटरेस्ट काही केल्या बदललेला नाही. असे हे 3 प्रकारचे ट्रेट्स, सॉरी, असे हे 7 प्रकारचे ट्रेट्स कॅटलनी स्टडी केले. फॉलो होत आहे? येस. अगेन, Yes. ट्रेट मीन्स व्हॉट? तर ट्रेट समथिंग विच इज परमनंट इन नेचर, कॉन्स्टंट इन पर्सनॅलिटी. ट्रेट इज लाईक युअर नेचर, टेंडन्सी टू रिस्पॉन्ड टू द पर्टिक्युलर गिव्हन सिच्युएशन. आता फक्त हेच आहेत का असं नाही. आणखीन एकाने काय केलं, आयझॅक यांनी
सो त्यांनी सांगितलं की 3 ट्रेट्स आहेत. EPQR. R stands for Revise. Eysenck's पर्सनॅलिटी क्वेश्चनर. ही सायकोलॉजी मधली एक टेस्ट आहे की त्या टेस्ट मधून ह्या 3 गोष्टी आपल्याला समजतात. एक्स्ट्रोव्हर्जन आणि न्यूरोटिसिझम हे 2 आणखीन पुन्हा होईलच. बट फर्स्ट ऑफकोर्स सो वी विल फोकस मोर ऑन सायकोटिसिझम. These are the people who we can call as criminals. Psychotic. ही ती माणसं आहेत की त्यांचा स्वभावच असतो धीर, संयम, शांतता वगैरे असं अजिबात नाही. आलं की करून मोकळं व्हायचं. कुठल्या तरी गोष्टीचा काहीतरी असा काहीतरी परिणाम होईल, मग त्याचे काहीतरी कॉन्सिक्वेन्सेस असतील, असं काहीही नाही. करून डायरेक्ट तिथे मोकळं व्हायचं, हा अप्रोच. सायकोटिसिझम ज्यांच्यामध्ये असतो, आयझॅकनी एक असं पण रिसर्च केला की सायकोटिसिझम असणाऱ्या स्वभावाच्या व्यक्तींमध्ये अनेकदा बुद्धिमत्ता सुद्धा जास्त असते. स्टेटमेंट उलट नाहीये बरं का. बुद्धिमत्ता ज्यांच्यामध्ये असते ते सायकोटिक असतात, नो. But those who are psychotic in nature, most of the time they found to be more intelligent. विशेषतः रिसेंट जे काही आपण क्राईम्स बघू, त्या क्राईम मध्ये आपल्याला अशा गोष्टी दिसून येते. साधारण 10 वर्षापूर्वी, 9 ते 10 वर्ष झाले आता त्याला, मुंबईतली ही गोष्ट आहे. बोरिवलीला एक बँक रॉबरी झाली. ती बँक रॉबरी अशी होती, त्या सोनीवरचं ते काय क्राईम पेट्रोल मधला तो एपिसोड आहे. अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर असं की सोमवारी सकाळी जेव्हा बँकेतनी ते लॉकर उघडलं, लॉकरची रूम, तेव्हा समजलं की तिथे भला मोठा खड्डा खोदलेला आहे आणि सगळे लॉकर्स रिकामे आहेत. हे कुठून आलं तर त्या बँकेतला लागून जवळजवळ 6 गाळे सोडून जो 7वा गाळा होता, त्या 7व्या गाळ्यातून भुयार खणलेलं होतं आणि ते या बँकेमध्ये वर आलेलं. 6 महिन्याचं हे खोदकाम चालू होतं. 8 दिवसामध्ये हे मुंबई पोलिसांनी ह्या टीमला पकडलं. इन्व्हेस्टिगेशन मध्ये ज्या गोष्टी समोर आल्या, हे पोलीस ऑफिसरला पण आश्चर्य वाटलं की नेमकं हे काय चालू आहे. ह्या एका रॉबरीचं प्लॅनिंग 4 ते 5 वर्ष चालू होतं. आणि ते पण कसं तर एकदा हा जो त्यांचा इन्चार्ज होता, 5 वर्षापूर्वी टीव्हीवर त्यांनी एक न्यूज बघितली. बिहारमध्ये साधारण अशाच पद्धतीची चोरी झाली. रस्त्याच्या खालून भुयार खणून एका ग्रुपनी ती बँक रॉबरी केली. त्या लोकांना ती आयडिया कुठून आली तर हॉलिवूडच्या फिल्म्स मधून आली. मग त्यांनी तो सगळा स्टडी केला. मग त्यांनी माणसं आयडेंटिफाय केली की आपल्याला कोण ह्या कामामध्ये मदत करेल किंवा करू शकेल असं. मग त्याच्यातले जे 2-3 माणसं होती, हाफ मर्डरच्या केसमध्ये ते जेलमध्ये होते, ते बाहेर येण्याची वाट बघितली. मग त्यांनी सगळीकडे रेकी केली. 7-8 सिटीज मध्ये ते फिरले आणि मग नंतर ही अमुक अमुक एक अशी जागा बघितली. तेव्हा 5 वर्षांनी ते त्यांची रॉबरी एक्झिक्यूट झाली. ऑन अ लाइटर नोट, एवढा वेळ जर अभ्यासाला दिला असता तर युपीएससी पास नसता का झाला तो. आणि दुसरीकडे काय, आणि आणखीन दुसरीकडे काय, ती अफ्ताब नावाची जी केस आहे, अफ्ताब किंवा अल्ताफ, ऑनलाईन एका मुलीशी ओळख होते, लिव्ह इन मध्ये राहतो, मग काहीसे मतभेद होतात. मग त्याच्यानंतर हा मुलगा त्या मुलीचे 26 तुकडे करतो आणि रोज 1-1, 2-2 करून ते बाहेर कुठेतरी असे टाकून देतो.
मनाची ही जी विकृत अवस्था आहे ती विकृत अवस्था म्हणजे सायकोटिसिझम. अत्यंत विक्षिप्तपणा. सायकोटिसिझम लोकांचं आणखीन वैशिष्ट्य म्हणजे काय की यांना समोरच्याच्या भावनेशी काहीही देणं घेणं नसतं. दुसऱ्याच्या भावनेचा, विचारांचा, अनुभवांचा सायकोटिक लोक कधीही विचार करत नाही. त्यांना जे योग्य वाटते तेवढंच ते करून मोकळे होतात आणि त्याच्यातून मग गुन्हेगारी या सगळ्या गोष्टी हळूहळू समोर येतात. अनेकदा सायकोटिक लोकांमध्ये सेन्सेशन सिकिंग नावाचा पण भाग असतो. नॉट अटेन्शन बट इट इज सेन्सेशन सिकिंग. जोरात गाडी चालवलं की छान वाटतं, मोठमोठ्या आवाजात काहीतरी गाणी ऐकली की बरं वाटतं, भरपूर काहीतरी स्पायसी टेस्टी आणि मग सॉल्टेड वगैरे असं काही असेल, ज्ञानेंद्रियांना चालना मिळाली की यांना बरं वाटतं. योगाच्या संबंधानेच काही संशोधनं अशी झालेली आहे की जिथे 1 महिना, 3 महिने, 6 महिने व्यक्तींना योगा शिकवलेला आहे आणि त्याच्यानंतर अशा व्यक्तींमधला हा सायकोटिसिझमचा ट्रेट कमी झालेला आहे. लोकांचा स्वभाव, व्यक्तिमत्व पूर्णतः आमूलाग्र पद्धतीनं बदललेलं आहे. अत्यंत महत्वाचं उदाहरण आपल्या संदर्भाने म्हणजे साधारण 90 ते 2000च्या दशकात दिल्लीतल्या तिहार जेलमध्ये जे किरण बेदींनी साधारण 6 ते 8 महिने योगाचं प्रशिक्षण त्या कैद्यांना दिलेलं होतं. राईट. की प्राणायाम म्हणजे काय, सूर्यनमस्कार काय, ते करवून घेतले त्यांच्याकडून, आसनं करवून घेतली आणि 6 ते 8 महिन्यांमध्ये अशा व्यक्तींचा जो आक्रमकपणा आहे, हिंसकपणा आहे, तो तिथे कमी झाला. म्हणून हे आपलं डिफेन्स मेकॅनिझम आहे, एक्सक्यूज आहे की स्वभाव बदलू शकत नाही. माणसाचा स्वभाव, माणसाचं व्यक्तिमत्व नक्की बदलू शकतं. वी आर नॉट लाईक मशीन्स. योगासारख्या गोष्टींनी व्यक्तिमत्व खरंच बदलतं, मात्र तिथे ते सातत्य हवं. समजून उमजून जर केलं तर जास्त लवकर आणि दीर्घकाळासाठी तो व्यक्तिमत्वातला बदल आपल्याला तिथे दिसेल. एक्स्ट्रोव्हर्जन आणि इंट्रोव्हर्जन ऑलरेडी आपण युंगच्या वेळेस सुद्धा बघितलेलं आहे. न्यूरोटिसिझमचा भाग आता पुढे निओपीआयच्या वेळेस होईलच तो तसा. ट्रेट अप्रोच म्हटल्यावरती ट्रेट म्हणजे काय, कॅटलचा अप्रोच, आयझॅकचा अप्रोच आणि जो आता पुढे आपण डिस्कस करणार आहोत तो म्हणजे बिग 5 फॅक्टर किंवा 5 फॅक्टर मॉडेल. मुळात व्यक्तिमत्व म्हटल्यावरती ते समजून घ्यायला अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. प्री असोसिएशन, ड्रीम अनालिसिस हे आपण फ्रॉइड आणि युंगच्या सिद्धांताच्या रेफरन्सनी बघितलेलंच आहे. निरीक्षणातून किंवा मुलाखतीतून सुद्धा समोरच्याच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास आपल्याला करता येतो. एकाच व्यक्तीचं डिटेल जर माहिती घेतली ती झाली केस हिस्ट्री. म्हणजे बालपण कसं गेलं, वाढ कशी झाली, मग कुठल्या गोष्टींचा आघात झाला, अपघात झाला, अमुक तमुक वगैरे सगळं, म्हणजे त्या एकाच व्यक्तीचा सविस्तर असा अभ्यास. काही वेळेस व्यक्तीच्या साधनांचा अभ्यास करून सुद्धा व्यक्तीबद्दल आपल्याला खूप काही समजतं. उदाहरणार्थ गजनी पिक्चर मध्ये आमिर खानची ती डायरी वाचून ते त्या 2-4 मुलींना कळतं की हा माणूस नेमका कोण आहे किंवा काय आहे ते. म्हणून नोटबुक, डायरी, आणखीन कुठली म्हणजे जे काही कलाकृती आपण म्हणू की एखादा माणूस चित्र कशी काढतो, पेंटिंग्स कसे करतो,
किंवा कविता कशा करतो, त्याच्यातून सुद्धा त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास आपल्याला होऊ शकतो. रिसेंट काही ट्रेंड्स असे आहेत, हस्ताक्षर विश्लेषण म्हणतात त्याला, ग्राफोलॉजी, की त्याच्या माध्यमातून सुद्धा व्यक्तिमत्वाचा अभ्यास आहे. आणि आत्ताचा जो मूळ मुद्दा आहे तो म्हणजे काही अशा प्रश्नावली आहे, त्या प्रश्नावलींच्या माध्यमातून व्यक्तिमत्वाचा अभ्यास होतो. अर्थात कुठलीही एकच प्रश्नावली एकदाच दिली म्हणजे सगळं झालं असं नाही. निदान 2 किंवा 3 वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका किंवा त्या प्रश्नावली म्हणजे त्या जर आपण तिथे दिल्या, इंटरव्ह्यू, ऑब्झर्वेशन हे पण सगळं जर केलं तर त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा आपल्याला सखोल अभ्यास हा होतो. आता ही थोडस एक फक्त माहितीसाठी म्हणून, ही जी सही आहे वरची, आपल्याला काहीतरी ते फक्त ड्रॉइंग सारखं दिसतं, ही ओसामा बिन लादेनची सही आहे. उर्दूतलं काहीतरी लिहिले आणि खालती ती AK-47 आणि तो हँड ग्रेनेड आहे. हे जे अँगल आणि सगळे ते शार्प स्ट्रोक्स वगैरे ज्याला आपण म्हणू स्ट्रेस, हे ट्रम्पच्या सिग्नेचर वरून रिफ्लेक्ट होतात. ही डोनाल्ड ट्रम्पची सिग्नेचर आहे. आणि ह्या ज्या वेगवेगळ्या सह्या आहेत त्या अडॉल्फ हिटलरच्या आहेत. आता 1923ला हिटलरची सही कशी होती, आणि इथे बघा जेव्हा त्यांनी सुसाईड कमिट केलं 1945ला, तेव्हाच्या 8-15 दिवस आधीची त्याची सही कशी होती. तुमचं व्यक्तिमत्व तुमच्या हस्ताक्षरांमधून, तुमच्या विचारांमधून व्यक्त होत असतं. मानसशास्त्रात असे वेगवेगळे मार्ग आहेत की ज्याच्यातून आपण आपल्या व्यक्तिमत्वाबद्दल माहिती करून घेऊ शकतो. त्यातलं अगदी नुकतं म्हणजे साधारण असं की 1992-93 मध्ये मॅक्रे आणि कोस्टा यांनी एक चाचणी विकसित केली किंवा प्रश्नावली विकसित केली की जी व्यक्तिमत्वाचे 5 घटक आपल्याला सांगते. आणि ते त्यांचं म्हणणं असं की ह्या 5 घटकांमधून आपल्याला आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचा अभ्यास तिथे समजतो. मुळात मॅक्रे आणि कोस्टा यांनी हे जे प्रारूप असं तयार केलं किंवा ही जी काही प्रश्नावली अशी तयार केली, ती 1988 मध्ये गोल्डबर्ग यांनी मांडलेल्या सिद्धांतानुसार आहे. गोल्डबर्गनी पहिल्यांदा पंचघटक सिद्धांत मांडला. पंचघटक म्हणजे जे तुम्ही समोर असे बघू शकतात ते. ॲक्रोनिम लक्षात ठेवायला सोपं जावं म्हणून आहे. ओशन मॉडेल म्हणतात त्याला. OCEAN, ओशन. ओपननेस टू एक्सपिरियन्स. व्यक्ती किती अनुभव सन्मुख आहे, मग याचा हाय आणि लो काय कॉम्बिनेशन आहे ते सुद्धा आपण डिस्कस करूच पुढे. असे पण काही माणसं असतात की त्यांना वेगवेगळे अनुभव घ्यायला आवडतात. आज इथे फिरायला जाऊ, उद्या तिथे फिरायला जाऊ, मग हे करू, मग ते करू, वगैरे वगैरे वगैरे. सी म्हणजे कन्सॅन्शियसनेस, नीटनेटकेपणा, टापटीपपणा, अगदी व्यवस्थित, ऑर्गनाइज. काही जणांमध्ये हा गुण जास्त असतो, काही जणांमध्ये हा गुण अगदी कमी असतो. एक्स्ट्रोव्हर्जन, कितपत व्यक्ती सामाजिक आहे, बोलकी आहे, स्पष्ट वक्ती आहे, हा सगळा भाग. ॲग्रीएबलनेस म्हणजे असं सहमती दर्शकता. अशी पण काही माणसं असतात की ते समोरच्याशी खूप चांगल्या पद्धतीनं जुळवून घेतात. जुळवून घेतात म्हणजे ते सरेंडर करतात स्वतःला, स्वतःचं मन दाबून ठेवतात असं नाही. बट दे डू एक्सप्रेस अँड दे मेंटेन ॲज वेल द रिलेशनशिप. ज्यांच्यामध्ये ॲग्रीएबलनेस हा गुण, हा स्वभाव कमी असतो, अशी माणसं एक घाव दोन तुकडे.
फटकन काहीतरी बोलतील आणि तिथेच ते नातं समजा तुटतं. इतकं उद्धटपणे आणि वाह्यातपणे ते बोलून मोकळे होतात. आलं माझ्या मनात, मी आपलं बोललो, माझं काही पोटात एक असं काही नसतं. जे आहे ते आहे, हे असं आहे. ऐकलं तर ठीक, जर नसेल पटत तर सोडून द्या. असं बोलून ते वादविवाद घालून तिथून निघूनही जातात. आणि 5वा गुण आहे तो म्हणजे न्यूरोटिसिझम, चेतापदशिता. व्यक्तिमत्वाचा हा गुण आपल्याला असं सांगतो की, म्हणजे हा गुण जर का जास्त प्रमाणात असेल, राग किती लवकर येतोय, चिडचिड किती लवकर होतीये, एखादी व्यक्ती किती लवकर अपसेट होतीये, अस्वस्थ होतीये, जर न्यूरोटिसिझमचा स्वभाव एखाद्या व्यक्तीचा जास्त असेल तर. मात्र ज्यांच्यामध्ये न्यूरोटिसिझम हे कमी असतो, ती माणसं अगदी शांत स्वभावाची असतात, मानसिकदृष्ट्या ती स्थिर असतात, लवकर बेचैन होत नाही. बाहेरच्या नकारात्मक किंवा प्रतिकूल परिस्थितीमुळे ही माणसं अस्वस्थ होत नाही. मनाची स्थिरता ही यांची अगदी व्यवस्थित असते. विशेषतः योगानी हे लक्षात, म्हणजे अशी संशोधनं झालेली आहेत की न्यूरोटिझम. योगाचा अभ्यास जितका जास्त तितकं न्यूरोटिसिझम कमी होतं. म्हणजे काय? योगाच्या स्वभावाने तुमची चिडचिड, कटकट, रागराग, अस्वस्थ होणं हे कमी होऊन माणूस तिथे शांत, स्वस्थ, एकाग्र होऊ शकतो. दुसरं, योगाचा अभ्यास जितका जास्त आणि जितका नियमितपणे, तितकं कन्सॅन्शियसनेस हा वाढायला लागतो. नीटनेटकेपणा, टापटीपपणा, जबाबदारी, शिस्त लागते. मग झोपायचंय कधी, उठायचंय कधी. मग प्रत्याहार आला तिथे, इतकंच मी जेवण करणार, का बरं तसं करणार, नियमन आलं, शिस्त आली, शौच आलं तिथे, स्वाध्याय आला तिथे, ध्यानधारणा आली तिथे. आणखीन साधनेच्या अनुषंगानं जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा हाही भाग असा लक्षात आला की योगाचा सराव जितका जास्त, तितकं व्यक्ती बहिर्मुख कमी होते आणि अंतर्मुख व्हायला सुरुवात होते. माझं काय चुकतंय, मी काय करायला हवं, ध्यान, धारणा, हवन, पठण, चिंतन, निधिध्यास, अभ्यास, अशा सगळ्या गोष्टींचा विचार हळूहळू तिथे वाढायला लागतो. म्हणजे परत योगानी व्यक्तिमत्वामध्ये किती आमूलाग्र बदल होतो, त्याचं उदाहरण हे आहे. सविस्तरपणे हे सगळे ऍस्पेक्ट आपण बघूच अर्थात. आणि ह्याच्यामध्ये गमतीचा भाग एक असाही असतो, एखाद्या कपलमध्ये समजा हजबंड इज मोर एक्स्ट्रोवर्ट आणि वाईफ इज मोर इंट्रोवर्ट, ते कॉम्बिनेशन कसं असेल? हजबंड इज मोर न्यूरोटिक इन नेचर, लवकर राग येतो, लवकर चिडचिड करतोय नवरा, आणि बायको मात्र शांत आहे, थंड आहे, स्वस्थ आहे. किंवा कलिगच्या समोरच्या बाबतीत, न्यूट्रलाइज किंवा न्यूट्रलाइज होऊन जाईल. ऑफिसच्या अनुषंगाने सुद्धा बॉसचा अग्रीएबलनेसचा ट्रेट अगदी कमी आहे. रफली बोलून मोकळा होतोय बॉस.
ज्युनियर कलिग्स किंवा सबऑर्डिनेट्स मात्र हो बरं असं ठीक आहे आपण करूया थोडंसं थांबा आज फाईल नक्की सबमिट होईल असं नाही तसं नाही. व्यक्तिमत्वाचा जो अभ्यास आहे तो केवळ आपल्यापुरतच आहे असं नाही. समोरच्याचंही व्यक्तिमत्व आपल्याला समजून घेता येणं आवश्यक आहे. कारण ते जर जमायला लागलं तर आपण योग्य त्या वेळी योग्य त्या पद्धतीनं संवाद तिथे साधू शकतो. मला जर समजतंय की समोरच्याचा तो एन जास्त आहे हाय आहे मग तिथे आणखीन उगाचच अरेला कार्य मी करावं की थोडं शांतपणे समजून घ्यावं. शांतपणे समजून घ्यावं. असं आपण म्हणतो खूप चांगली गोष्ट आहे. त्या प्रसंगामध्ये जर तसं झालं तर नक्की मिळवलं आपण. एक भाग पण आता सर जर आपण ऐकून घेतलं ना समोरच्याच तर ते कधी कधी त्याचा राग आहे ना अजून जास्त होऊन जातो की हे व्यक्ती आपल्याला का रिस्पॉन्स देत नाहीये हो हो कधी कधी. खरंय. मग आपल्याला सायको ठरवलं जातं आणि समोरचा खूप हुशार आहे बा मी खूप हुशार आहे आणि याच्यावर काहीच परिणाम होत नाही सायको आहे बा, असं होतं. आणि त्यातून आपण सांगितलेलं असतं की आम्ही सायकोलॉजीचा अभ्यास करतोय म्हणून. बर किती हो किती सर. 5 घटकांपैकी एक एक घटक आता आपण अगदी सविस्तर बघू आणि उद्या इन डिटेल हा भाग तर बघू पण शिवाय उद्या एक खूप महत्वाची अशी व्हिडिओ लिंक बघू की ज्याच्यामध्ये व्यक्तिमत्वाचा नेमका परिणाम कसा होतो आणि तो किती सिग्निफिकंटली रिफ्लेक्ट असा झालेला आहे. रिअल स्टोरी आहे. हॉर्वर्ड वरती बेस्ड आहे. रादर हॉर्वर्डने आपल्या इंडियामध्ये जो रिसर्च केलेला आहे त्याबद्दलचं आहे. अर्थात ते सगळं आपण बघू उद्या सविस्तर. न्यूरोटिसिझम म्हणजे काय आता इथे हा मूळ ट्रेट झाला आणि इतर हे जे 6 आहे ते आहे फॅसेट्स म्हणतात याला. न्यूरोटिसिझमचे फॅसेट्स किंवा उपघटक. व्यक्ती अस्वस्थ होते म्हणजे काय होतं एक तर काळजी असते अँझायटी कसं होईल काय होईल खूप काळजी अस्वस्थता भरपूर आहे तिथे. सारखा भविष्याचा विचार चिडचिड होणं आणि परिणामी स्वतःविषयी आत्मविश्वास काही केलं तिथे वाटत नाही. त्याच्यामुळे सुद्धा व्यक्ती अस्वस्थ होत. अँग्री हॉस्टिलिटी म्हणजे तो आक्रमकपणा तिथे आला. रागराग इतकं होतंय चिडचिड इतकी होतीये समोरच्याच्या अंगावर धावून जावंसं वाटतं म्हणून अस्वस्थता. डिप्रेशन तर ऑफकोर्स वी नो एक युनिटमध्ये डिटेल असं आपण डिस्कस केलेलं आहे. नकारात्मकता एवढी जाणवते भरून जातो की आता पुढे काही चांगलं होऊच शकत नाही. मध्यंतरी एकाचा डिव्होर्स झाला आणि ती व्यक्ती फोनवरती बोलत होते. काय झालं कसं झालं ते सगळं सांगितलं की ते दारूचं व्यसन कसं लागलं मग एकूण व्हायलन्स कसा झाला घरामध्ये आणि मग शेवटी मिसेस आपल्या मुलीला घेऊन कशी कायमची निघून गेली असा तो सगळा भाग सांगून झाल्यावर ही व्यक्ती पटकन म्हणाली की आता सगळा अंधारच दिसतोय आयुष्यामध्ये. जनरलायझेशन कसं आहे की आता पुढे कधीच काहीच चांगलं होऊच शकत नाही वगैरे वगैरे. सेल्फ कॉन्शियसनेस इथे जबाबदार या अर्थाने नाही तर सेल्फ सेंटर्ड स्वतःचाच इतका विचार की जमेल का मला मग नाही जमलं तर नाही मग नको मी इतकंच करतो उगाच मी कशाला स्वतःला आणखी पुढे असं स्ट्रेच करू वगैरे वगैरे. इम्पल्सिव्हनेस म्हणजे आतताईपणा. श्वसनातून जी स्थिरता येते त्याच्या अगदी उलट इम्पल्सिव्ह रिॲक्टिव्ह. आलं मनात की करून मोकळं व्हायचं. काही पुढचा विचार नाही मागची काही आठवण नाही नुसतं इम्पल्सिव्ह. ह्या इम्पल्सिव्हिटीनं माणूस अस्वस्थ होतो. आणि वल्नरॅबिलिटी किंवा विक्षिप्तपणा.
भसकन ड्राईव्ह करणं, उगाचच अति तामसी, अति चुकीच्या पद्धतीचा आहार, काहीतरी उगाचच ट्राय करून बघायचं, थ्रिल करून बघायचं म्हणून करायचं, पण शेवटी इट एंडेड अप इन सेल्फ हार्मिंग बिहेवियर ओनली. ह्या 6 गोष्टी मिळून आपला हा न्यूरोटिसिझम नावाचा ट्रेट हा तयार होत असतो. काही वेळेस तो, जे आपण 6 घटक बघितले, न्यूरोटिसिझम हा जीन्स मध्ये पण असतो. न्यूरोटिसिझम हा परिस्थितीकडे ज्या पद्धतीनं आपण बघतो त्याने पण निर्माण होतो. मीडिया सारख्या काही गोष्टींमुळे सुद्धा न्यूरोटिसिझम तयार होत असतं. मात्र योगासारखा साधनेचा जर का भाग असेल तर माणसाचा हा स्वभाव कमी होऊन व्यक्ती अधिक शांत, स्वस्थ आणि स्थिर होऊ शकते. असे काही रिसर्च हे आहेत. मी त्यातले काही सिलेक्टेड असे रिसर्च पण शेअर करतो. आणि अर्थात नेटवरती तर तुम्हाला पर्सनॅलिटी आणि योग असं जर तुम्ही सर्च केलं तर भरपूर रिव्ह्यूज तुम्हाला तिथे मिळतील. उद्या सविस्तरपणे एक्स्ट्रोव्हर्जन आणि एक्स्ट्रोव्हर्जनचे हे 6 फॅसेट्स, ओपननेसचे हे 6 फॅसेट्स विथ रिअल लाईफ केस स्टडीज आणि एक्झाम्पल्स असं सगळं हे आपण डिस्कस करू. सर मला एक प्रश्न विचारायचा होता. हो बोला. हो सर आता मग तुम्ही एक उदाहरण दिलं ना की ते एका माणसाने ते काहीतरी 6 असे हे तुकडे वगैरे केले आणि हो मग हो 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 मारून टाकायचा, तर ते त्याची विकृती होती. तर बरोबर. आता एक लेटेस्ट मध्ये नाशिकची न्यूज येते बघा सर. खरात. हो तर त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? काय तो पण विकृत आहे की काय, असं म्हणजे मला प्रश्न अर्थातच. पडला. विकृती